लोकसभा निवडणूक 2019साठी तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये 65.38% मतदान झाले। तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 69.85% इतके मतदान झाले। त्या खालोखाल अनुक्रमे पलूस कडेगाव 67.72%, मिरज 64.48%, खानापूर 64.48%, जत 63.10% तर सांगली 63.2% असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 9,29,236 पुरुष, 8,73,745 स्त्री तर 73 इतर असे एकूण 18,03,054 मतदार आहेत। यामधील 6,25,614 पुरुष, 5,53,183 स्त्री व 17 इतर अशा एकूण 11,78,814 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे।